गणपती बाप्पा मोरया. भर रस्त्यात पोरांची फ्री स्टाईल हाणामारी चाललेली असते. सर्व लोक नुसते बघत असतात. मग रस्त्याने चाललेल्या एका आजोबांना हे काही बघवत नाही. ते म्हणतात, काय ही आजकालची पोरं, आणि पोलिसांना फोन करून बोलावून घेतात. आणि पोलीस आलेले बघून सर्व पोरं पळून जातात. एक दोन पोरांना पोलीस पकडतात, सजड दम देतात आणि सोडून देतात. मध्यंतरीच्या काळात बरेच दिवस निघून जातात. मग एके दिवशी हे 80 वर्षाचे आजोबा रेल्वेने कोल्हापूरला चालले असतात. नेमके त्या डब्यात ही 7-8 तरुण पोरं असतात. ही पोरं जरा टुकार असतात. रेल्वेत बसून बसून त्यांना कंटाळा आलेला असतो. मग काहीतरी खोडसाळपणा करावा असा विचार त्यांच्या डोक्यात येतो. मग त्यांच्या डोक्यात रेल्वेची चेन ओढावी असा विचार येतो. पण त्यातलं एक पोरगं म्हणतं, अरे येड्यांनो, चेन ओढली तर आपल्याला फाईन भरावा लागेल. त्यातलं एक पोरगं म्हणतं, भरू ना, प्रत्येकाने 100-150 रुपये द्या. मग जो काही दंड येईल तो आपण भरून टाकू, पण एकदा तरी रेल्वेची चेन ओढूच. मग ते 1200 रुपये गोळा करतात. हा सर्व प्रकार त्या रेल्वेच्या डब्यात बसलेल्या आजोबा बघत असतात. त्यातलं एक पोरगं त्या आजोबाकडे सारखं बघत असतं आणि काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत असतं. आपण या म्हाताऱ्याला कुठेतरी नक्की पाहिलं आहे असं त्याला वाटत असतं. आणि एकदम त्याला काहीतरी आठवतं आणि ते इतर पोरांना म्हणतं, समजा आपण रेल्वेची चेन ओढली आणि आपल्याला दंडही भरावा लागला नाही तर किती मजा येईल ना. इतर पोरं म्हणाली, हे कसं शक्य आहे. त्यावर ते पोरगं म्हणालं, आपण रेल्वेची चेन ओढू आणि अधिकारी आले आणि त्यांनी विचारलं तर या म्हाताऱ्याचं नाव सांगू. असे केल्याने आपले पैसेही वाचतील आणि मजाही येईल. हे ऐकून आजोबा त्या पोरांना म्हणतात, पोरांनो, मला निष्कारण का त्रास देत आहात. त्यातलं एक पोरगं म्हणत, म्हाताऱ्या, तुझ्यामुळे आम्हाला जो त्रास झाला त्याचं काय. आजोबा म्हणाले, मी काय त्रास दिला तुम्हाला. इतर पोरं त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागतात. ते पोरगं म्हणत, 2 महिन्यापूर्वी आमची फ्रीस्टाईल हाणामारी चालू होती आणि तू पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं. पोलिसांनी मला पकडलं आणि समज देऊन सोडून दिलं. पण घरी हे कळल्यामुळे माझ्या आईने मला खूप धुतलं. तू आम्हाला त्रास दिला, आम्ही पण तुला त्रास देणार, चेन ओढणार आणि तुझं नाव सांगणार. सर्व पोरं खो खो हसू लागली. आजोबा विचार करू लागले, ही टुकार पोरं आपलं काही ऐकणार नाही. रेल्वेची चेन ओढून आपलं नाव सांगणार. आता काय करावं बरं. तेवढ्यात ती पोरं रेल्वेची चेन ओढतात आणि रेल्वे थांबते. रेल्वेचे अधिकारी येतात आणि विचारतात, चेन कोण ओढली. लगेच ती सर्व पोरं म्हणाली, या म्हाताऱ्याने चेन ओढली. तेव्हा अधिकाऱ्याने त्या आजोबांना विचारले, तुम्ही चेन का ओढली. तेव्हा ते आजोबा म्हणाले, ही पोरं मला त्रास देत आहेत. माझ्या खिशातले 1200 रुपये यांनी काढून घेतले म्हणून मी चेन ओढली. हे ऐकून पोरं शॉक आणि आजोबा रॉक.